नमस्कार मित्रांनो, बीड उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील एकूण रिक्त असलेली 434 पदासाठी पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात आपणास bid.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपणास उपविभाग बीड, त्याचप्रमाणे उपविभाग माजलगाव, परळी, पाटोदा आणि अंबाजोगाई, तर यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज आहे पोलीस पाटील भरतीचे, हे ऑनलाईन अर्ज हे चालू झालेले आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास यायचे आहे bid.gov.in या वेबसाईटवर. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे सूचनांमध्येच भरती नावाचे ऑप्शन दिसेल, तर येथे आपणास क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे ती माहिती पाहू शकतात. तर यामध्ये ही जी काही जाहिरात आहे, ही जाहिरात आपण येथे पाहू शकतात पोलीस पाटील भरतीची. तर यामध्ये माजलगाव, बीड, अंबाजोगाई, परळी, तर आपण ज्या जिल्ह्यातून असतान तर त्याच्यासमोर आपणास येथे संचिकाच्या खाली पहा या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पूर्वी मित्रांनो, आपण ही जी काही PDF फाईल आहे, ही PDF फाईल आपण 2-3 वेळेस एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर यामध्ये संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपणास अर्ज हा कुठे करायचा आहे त्याची लिंकसुद्धा आपणास यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही आजच्या तारखेपासून सुरुवात झालेली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत येथे आपण पाहू शकतात 30/1/2026 आहे. त्याचप्रमाणे लेखी परीक्षेचा दिनांक, मुलाखतीचा दिनांक, अंतिम निकाल जाहीर करणे, तर ही सर्व माहिती आपण यामध्ये पाहू शकतात. तर यामध्ये खुल्या वर्गासाठी ₹1000 आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ₹800 हे चलन आपणास ऑनलाईन पद्धतीने हे भरून घ्यायचे आहे. तर पोलीस पाटील पदासाठी आपणास जी काही शिक्षणाची अट आहे तर ती किती आहे, तर हे सुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात की यामध्ये आपणास कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहेत. तर आपण येथे पाहू शकतात की अर्जदार हा 10वी म्हणजेच SSC उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे आपण येथे पाहू शकतात की आधार कार्ड लागतो. त्याचप्रमाणे इथे ईमेल ID, मोबाईल क्रमांक, तर ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या आपण येथे येऊन एकदा वाचून घ्या. तर मी जर वाचून दाखवलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल. तर आपण थोडक्यातच ही माहिती बघणार आहोत. तर परीक्षेचे स्वरूप जे काही आहे, तर लेखी परीक्षा ही 80 मार्काची असेल आणि तोंडी परीक्षा ही 20 मार्काची असेल, म्हणजे अशी एकूण 100 मार्काची आपली ही परीक्षा राहील. त्याचप्रमाणे लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपणास हे सुद्धा तिची माहिती आपणास यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवड कार्यपद्धती, त्याच्या अटी व शर्ती, तर ह्या सुद्धा आपण येथे एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे त्याची माहिती सुद्धा आपणास या PDF फाईलमध्ये पाहायला मिळेल. तर यामध्ये मित्रांनो, त्याचप्रमाणे पोलीस पाटील भरतीसाठी गावणी आरक्षण हे जाहीर झालेले आहेत. तर ज्या गावात महिलांसाठी ह्या जागा आहेत, तर यामध्ये आपण 14 नंबरचे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामध्ये पाहू शकतात की महिलांचे लग्नानंतर नावात बदल झाला असल्यास नमुना फ मधील स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. नमुना जाहिरात सोबत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हे जे काही नमुना फ आहे स्वयंघोषणापत्र, तर हे आपणास कुठे मिळेल, तर हे आपणास सर्वात खाली यायचे आहे. तर इथे आपण पाहू शकतात की नमुना फ स्वयंघोषणापत्र, तर यामध्ये मी श्रीमती, लग्नानंतरचे नाव, त्यानंतर गावाचे नाव, तालुका हे आपणास यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मी पोलीस पाटील पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. माझे लग्नापूर्वीचे नाव हे आहे आणि लग्नानंतरचे नाव असे आहे. तर ही माहिती आपणास भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो काही पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरलेला आहे त्याचा ID क्रमांक आपणास यामध्ये टाकायचा आहे, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्याचप्रमाणे एक सूचनासुद्धा आपण यामध्ये सर्वात शेवटी पाहू शकतात की सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरचे नावाने केलेले अर्ज हे ग्राह्य धरण्यात येतील. त्याचप्रमाणे उमेदवाराने लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेशपत्र म्हणजेच कलर कॉपी व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. हे जे काही स्वयंघोषणापत्र आहे ते
तर मित्रांनो, ही जी काही माहिती आहे, ही माहिती आपण काळजीपूर्वक 2-3 वेळेस एकदा चांगल्या प्रकारे वाचून घ्या, तरच तुम्हाला ती माहिती समजेल. यामध्ये आपणास कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, आपणास अर्ज हा कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती आपणास या PDF फाईलमध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आपणास यायचे आहे या लिंकवर. तर याची सुद्धा लिंक आपणास त्या PDF फाईलमध्येच मिळून जाईल किंवा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. तर येथे आपण पाहू शकतात की विस्तृत जाहिरात मिळवण्यासाठी संबंधित उपविभाग बटनावर क्लिक करा. तर आपला जो काही उपविभाग असेल तर त्याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. जसे की मी येथे माजलगाव याच्यावर येथे क्लिक करतो. तर आपण पाहू शकतात की परत अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. अर्ज भरण्याची सुरुवात, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत, सगळी माहिती आपणास या PDF फाईलमध्ये मित्रांनो मिळून जाईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणास काही जर ऑनलाईन अर्ज भरता वेळेस काही अडचण येत असेल तर आपण या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल करून माहिती घेऊ शकतात. तर यामध्ये काही महत्त्वाची सूचनासुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. ही सुद्धा आपण एकदा इथे येऊन वाचून घ्या. अर्ज प्रक्रियेतील ज्या काही पायऱ्या आहे, तर ह्या पायऱ्या अशा प्रकारे असणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी आपणास पाहू शकतात की लॉग इन तयार करा, साइन अप बटनावर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर अर्ज योग्यरित्या भरा, रिक्त जागा निवडा. तर अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी मित्रांनो आपणास तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपणास येथे लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे. आपण येथे पाहू शकतात की नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. तर इथे क्लिक केल्याच्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव आपणास यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की आपल्या आधार कार्डला लिंक आहे. त्यानंतर एक पासवर्ड बनायचा आहे, कन्फर्म पासवर्ड बनायचा आहे. तर अशा प्रकारे याची जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस असणार आहे. त्याचप्रमाणे आपण येथे सुद्धा सविस्तर जाहिरात येथे पाहू शकता, ज्या त्या उपविभागाची. तर येथे परळी, पाटोदा, अंबाजोगाई. तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचीच PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. याच्यात सर्व माहिती ही देण्यात आलेली आहे. तर अर्ज हा कशा पद्धतीनं भरायचा याची जर माहिती आपणास हवी असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर मी याच्यावर नक्कीच व्हिडिओ हा बनवेल. तर हे होतं एक पोलीस पाटील भरती संदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.